डोळे आरामात बंद करायचे, पाठी स्वतःला ताठ, खांदे शिथिल सोडायचे. शांतपणे श्वासांवर लक्ष केंद्रित करायचे पूर्ण 2 सेकंद. सायक्लिक मेडिटेशन हे स्पेशल टेक्निक्स असतात, त्यापैकी एक टेक्निक आहे जी अन्नमय कोशावर काम करते. आणि अन्नमय कोश म्हणजे आपली फिजिकल ग्रॉस बॉडी, मटेरियल बॉडी, आपले इंटरनल ऑर्गन्स, पूर्ण बॉडी. डोळे अगदी बंद ठेवायचे, शांतपणे चष्मा काढून ठेवायचा आणि श्वासांवर लक्ष केंद्रित करून मी जे बोलते फक्त ते ऐकायचं आहे, लक्ष देऊन अगदी. सुरुवातीला सायक्लिक मेडिटेशन हे फिजिकल बॉडीवर ग्रॉस बॉडीवर काम करतं. त्यामुळे आपले जे इंटरनल ऑर्गन असतात त्याची टॉक्झिसिटी क्लिअर होते. त्याचा जो स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, ओव्हरवर्किंग असतं जे आपले ऑर्गन्सचं इंटरनल, ते हळूहळू सुरळीत व्हायला लागतं. हार्मोनियसली ते वर्क करतं. ठीक आहे. आता डोळे बंद करून हात जोडून घ्यायचे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, लूज करायचा नाही आहे. खांदे शिथिल सोडायचे आणि माझ्या मागे म्हणायचं. ठीक आहे. लये संबोधये चित्तम, लये संबोधये चित्तम, विक्षिप्तं शमये पुनः, विक्षिप्तं शमये पुनः, सकषायं विजानीयाम्, सकषायं विजानीयाम्, समप्राप्तं न चालयेत्, समप्राप्तं न चालयेत्. म्हणजे आपल्याला आपल्या झोपेच्या मनाला उत्तेजित करायचंय आणि जागृत करायचंय. जे लक्ष आपलं विचलित झालेलं आहे ते शांत करायचंय आणि आपल्याला जी जन्मजात स्थिरता लाभलेली आहे त्याला डिस्टर्ब न करता तसंच स्थिर ठेवायचंय. आता इन्स्ट्रक्शनकडे लक्ष द्यायचंय. मी जे सांगते तसं करायचंय. हळूहळू डोळे बंदच ठेवायचे पूर्ण प्रॅक्टिसमध्ये. जेव्हा मी सांगेल नाही का आलं तेव्हा उघडायचे. आता हळूहळू पाठीवर झोपा, डोळे बंदच ठेवून. पायांमध्ये अंतर, हात बाजूला, शवासनाला झोपायचे. पायांमध्ये डिस्टन्स ठेवायचे, हात बाजूला, हाताचे तळवे आकाशाकडे. पायांमध्ये डिस्टन्स, हात बाजूला, हात बाजूला. इन्स्ट्रक्शनकडे लक्ष द्यायचे, फक्त स्वतःच्या प्रॅक्टिसकडे लक्ष द्यायचंय. शांतपणे श्वासांवर लक्ष केंद्रित करायचे. हातांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय, जास्त नाही. काही जणांनी हात एकदम बाजूला पूर्ण केले, थोडेसे जवळ घ्यायचे. पायांमध्ये थोडंसं डिस्टन्स घ्यायचे, जास्त नाही. मानेकडे सैल सोडून द्यायची, अगदी शांत. आता पाय जवळ घ्यायचे, टाचा एकमेकांना लागले पाहिजे तेवढे जवळ हळूच घ्यायचे. मांडीच्या बाजूला तळवे आणायचे. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवायचे शेवटपर्यंत आणि डोळे बंद ठेवायचे. आता हळूवारपणे तुमची जागरूकता पायाच्या बोटांकडे न्यायची आहे. हळूहळू बोटांच्या टोकांपर्यंत पोहोचवायची आहे पायाच्या. जागरूकता म्हणजे अगदी तो भाग पूर्ण डोळ्यांसमोर आणायचा आहे. स्वतःच्या पायाचा अंगठ्याचा भाग पूर्ण तिथे जागरूकता पोहोचायची आहे शेवटच्या टोकापर्यंत. आता हळूहळू टाचा घट्ट करून घ्यायच्या. घोट्याचे सांधे घट्ट करायचे, काफ मसल घट्ट, मांड्यांचे स्नायू घट्ट, सगळे खालचा भाग पूर्ण घट्ट करून घ्यायचा आहे. मांडीचे स्नायू घट्ट करायचे. मी
नितंबाचे स्नायू घट्ट. नी कॅप वर ओढून घ्यायची आहे. श्वास सोडून पोट आतमध्ये घ्यायचंय. श्वास सोडून पोट आतमध्ये. मुठ्ठ्या घट्ट करायच्या पूर्ण. हाताच्या मुठ्ठ्या घट्ट करायच्या पूर्ण. श्वास घेत चेहरा घट्ट करायचा आहे. पूर्ण शरीर पायापासून ते डोक्यांपर्यंत घट्ट करायचं एकदम. चेहरा सुद्धा घट्ट करून घ्यायचा आहे पूर्ण. आखडून घ्यायचंय, अगदी पूर्ण आखडून घ्यायचंय. 1 2 3. घट्ट आखडून घ्या, अगदी घट्ट, एकदम घट्ट. रिलीज, रिलॅक्स. पायांमध्ये अंतर, हात बाजूला, मान एकीकडे सैल. हळूहळू श्वास घ्यायचा. श्वासांवर लक्ष द्यायचंय हळूहळू. आता हळूहळू डावा हात जमिनीवरून डोक्याकडे घ्यायचा आहे. हळूहळू डाव्या कुशीवर यायचे. डोके हे बायसेप वर म्हणजे त्या दंडावर ठेवायचे. उजवा पाय डावा पायावर, उजवा तळवा उजव्या मांडीवर. रेखीव जागरूकता. संपूर्ण शरीराचं वजन डाव्या बाजूला. पूर्ण शरीराचं वजन डाव्या बाजूला. हात वर, वरचा हात, डोक्याकडचा हात वर ठेवायचा आहे, खाली नाही, सरळ ठेवायचा आहे. संपूर्ण शरीराचं वजन डाव्या बाजूला. रेखीव जागरूकता. डोळे बंदच ठेवायचे पूर्ण प्रॅक्टिस मध्ये. हळूहळू ताडासनात येण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोळे बंदच असताना हळूहळू उठायचे. मांडीवरचा हात समोर जमिनीवर ठेवायचा आहे. त्याच्या सहाय्याने त्यावर वजन देऊन उठायचे. डोळे बंदच ठेवायचे. हळूच उभं राहायचे, डोळे बंदच ठेवून. डोळे बंद. आता पूर्ण श्वासांवर लक्ष केंद्रित करायचंय. परत शरीरात होणारे पूर्ण बदल जाणून घ्यायचे हळूहळू. आता मोठा श्वास घ्यायचा आहे आणि मकारा म्हणायचा आहे 2 वेळेस. दीर्घ श्वास घ्या. श्वास. संपूर्ण शरीरात मकाराचा प्रतिध्वनी, त्याची जाणीव करून घ्यायची हळूहळू. आता पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचे. डोळे बंदच ठेवायचे. हात सैल सोडून द्यायचे. पूर्ण घट्ट पकडून ठेवायचे नाही. खांदे सैल अगदी. आता थोडंसं पुढे झुकायचंय. थोडंसं पुढे झुकायचंय पूर्ण शरीर. मान नाही, इकडे बघा. डोळे उघडून बघा इकडे. सेंटरिंग म्हणतात त्याला. थोडंसं पुढे म्हणजे पायाच्या तळव्यानं. ठीक आहे. हात पूर्ण पाहून घ्या. मग थोडंसं मागे टाचांवर. ठीक आहे. थोडंसं पुढे पायाच्या तळव्यांवर, थोडंसं मागे टाचांवर, परत मध्ये, मग परत उजवीकडे. पूर्ण वजन उजव्या आधी पाहून घ्या, लगेच करू नका. इन्स्ट्रक्शन देताना करा. ठीक आहे. उजवीकडे पूर्ण वजन, उजव्या तळव्याच्या उजव्या काठेवर, परत मध्ये, परत डावीकडे, परत मध्ये. ठीक आहे. चला डोळे बंद. थोडंसं पुढे झुकायचं आहे. डोळे बंद ठेवून, जास्त नाही, जेणेकरून तोल जाणार नाही. परत मध्ये सेंटरमध्ये यायचं आहे. डोळे बंद म्हणून डिस्टन्स.
मागे टाचांवर, वेट पूर्ण टाचांवर, मान सरळ ठेवायची, खांदे शिथिल ठेवायचे, परत पुढे यायचंय. सूचक जागरूकता, पुढे म्हणजे सेंटरमध्ये. आता डावीकडे, डाव्या बाजूला शरीराचे पूर्ण वजन, परत मध्ये यायचंय. आता उजवीकडे पूर्ण वजन उजव्या बाजूला, परत मध्ये. डोळे बंदच ठेवायचे. उत्तम पृष्ठभागाची जाणीव, संपूर्ण शरीर केंद्रित झाले आहे. शरीराचे वजन संपूर्ण पायांवर पूर्णपणे डिवाइड झाले आहे, विस्तृत झालेले आहे. रिलॅक्स राहायचे, खांदे शिथिल ठेवायचे, हात बाजूला साईड सोडून जायचे दोन्ही पण. हळूहळू संपूर्ण शरीरात होणारा बदल जाणून घ्यायचा आहे, त्याकडे लक्ष केंद्रित करायचंय. पूर्ण लक्ष केंद्रित करायचंय. आता आपल्याला अर्धकटी चक्रासन करायचंय, पण हे यामध्ये थोडंसं डिफरंट आहे. एकदा डोळे उघडून पाहून घ्या. पायामध्ये थोडंसं डिस्टन्स घ्यायचंय जेणेकरून बॅलन्स राहील. हात हा कुठलाही एका साईडचा, सुरुवातीला आपण उजव्या साईडने करूया, ठीक आहे. 10 मी काउंट करेल त्याप्रमाणे करायचे. पाहून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 मध्ये पूर्ण हात खांद्याच्या सरळ रेषेत, तळवे आकाशाकडे, ठीक आहे. परत 10 मध्ये जेव्हा पुढचा काउंट होईल पूर्ण हात वर, ठीक आहे. इतक्या हळूहळू जायचं, एकदम जायचं नाहीये. चला डोळे बंद. मी काउंट करेल त्याप्रमाणे हळूहळू. आता दोन्ही हात हे मांडीच्या बाजूला आहे. पायामध्ये थोडंसं डिस्टन्स घ्यायचंय, खांदे अगदी शिथिल करून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10ला खांद्याच्या सरळ रेषेत हात आहेत पूर्ण 90 डिग्री मध्ये. आता तळवे करायचे आकाशाकडे, डोळे बंदच ठेवायचे. वर वर घ्यायचा आहे हात 10च्या काउंट मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10ला पूर्ण हात कानाला चिटकलेला, हात वर, तळवे एका बाजूला, हात वर ओढायचा आहे, पूर्ण शक्तीने वर ओढून घ्यायचा आहे हात. दुसरा हात मांडीला राहून मांडीच्या बाजूला, त्याला हलवायचं नाही अजिबात. वर ओढायचा आहे हात पूर्णपणे वर, जेवढी तुमच्यात शक्ती आहे तेवढा वर ओढायचा आहे. आता परत 5च्या काउंटमध्ये अपोजिट साईडला झुकायचंय कमरेतून. 1 2 3 4 5. तसंच राहायचंय. परत हात वर ओढायचा आहे, त्या स्थितीत हात वर ओढायचा आहे, पूर्ण डोळे बंद ठेवायचे. 2 सेकंद असंच. 5 मध्ये हळूहळू परत वर यायचंय. 1 2 3 4 5. हात परत वर ओढायचा आहे, पूर्णपणे वर ओढायचा आहे. अगदी पूर्णपणे बोट पूर्ण ताठ दिसले पाहिजेत मला सगळ्यांचे. सरळ रेषेत हात अगदी वर ओढायचा आहे पूर्ण. हळूहळू खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खांद्याच्या सरळ रेषेत हात, पूर्ण खांद्याच्या सरळ रेषेत. आता तळवे खाली घ्यायचे हाताचे, हळूहळू खाली आणायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लूज, रिलॅक्स. डोळे बंद ठेवायचे, हात खाली घ्यायचा, हळूहळू डोळे बंद. आता अपोजिट साईडने करायचंय, डाव्या बाजूने. हळूहळू 10च्या काउंटमध्ये डावा हात वर घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7
8 9 10. अपोजिट साईडनी सांगितलं होतं मी. आधी ज्या हाताने केले त्याच्या विरुद्ध हाताने घ्यायचे. आता परत वर घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात वर ओढायचा आहे. वरचा हात मांडीच्या बाजूला ठेवायचा आहे. वरचा हात वर ओढायचा आहे. परत ओढायचा आहे वर, पूर्ण ताणून घ्यायचा आहे. पूर्ण ताणून घ्यायचा आहे. आता परत कमरेतून वाकायचं आहे अपोजिट साईडला. 1 2 3 4 5. तसंच राहायचंय. हात पूर्ण ओढून घ्यायचंय त्या साईडनी. पूर्ण ओढून घ्यायचंय. पूर्ण ओढून घ्यायचंय. पूर्ण पूर्ण पूर्ण. 1 2 3 4 5. मध्ये यायचे. 5 मध्ये हळूहळू हळूहळू 5 पर्यंत सरळ व्हायचे. परत इन्स्ट्रक्शन कडे लक्ष द्यायचंय. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यायचंय. मग कृती पूर्ण आपोआप होते. हात वरच ठेवायचा आहे. वर हात पूर्ण ओढून घ्यायचा आहे. पूर्ण ओढून घ्यायचा आहे. परत हळूहळू खाली आणायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10ला सरळ रेषेत खांद्याच्या सरळ रेषेत आहे हात. तळवे एका परत खाली घ्यायचे. परत आता खाली आणायचं मांडीकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शिथिल व्हायचे पूर्ण. खांदा सैल सोडून द्यायचा आहे. दोन्ही खांद्यांमध्ये काय बदल झाले ते जाणून घ्यायचे. स्ट्रेचिंग झाली आहे दोन्ही साईडनी. श्वासांवर लक्ष केंद्रित करायचंय. डोळे बंद ठेवायचे. पायात थोडंसं अंतर घ्यायचंय. रक्ताचा पुरवठा दोन्ही साईडनी झालाय. आता वरच्या बाजूला त्यावर लक्ष केंद्रित करायचंय. पूर्ण लक्ष केंद्रित करायचंय. डोळे बंद ठेवायचे. आता हळूच खाली बसायचे आणि पाठीवर झोपायचंय. परत हळूच खाली बसायचंय. पायांमध्ये अंतर घ्यायचंय. परत झोपल्यावर पायांमध्ये डिस्टन्स, पायांमध्ये अंतर घ्यायचे. हात बाजूला, हाताचे तळवे आकाशाकडे, डोळे बंद, मान एकीकडे, पूर्ण साईड सोडलेली. पायांमध्ये अंतर घ्यायचे. अजून थोडं डिस्टन्स, ज्यांचं कमी आहे थोडं डिस्टन्स घ्यायचंय. हात पूर्ण साईड सोडून द्यायचे. मान एकीकडे, पूर्णपणे एकीकडे. पूर्ण श्वासांवर लक्ष केंद्रित करायचे. परत एकदा मान पूर्ण सैल सोडून द्यायची. डोळे बंदच ठेवायचे पूर्ण. आता हळू शरीराच्या उजव्या साईडला यायचे. उजव्या कुशीवर यायचे. हात वर उजव्या कुशीवर. जसं आपण डाव्यावर होतो तसं परत उजव्या कुशीवर यायचंय. पूर्ण शरीराचा भार उजवीकडे. एक हात मांडीवर ठेवायचा. मांडीवर रेखीव जागरूकता उजव्या साईडने. उजवीकडे, उजव्या साईडने पूर्ण शरीराचं वजन उजवीकडे. पूर्ण शरीराचं वजन उजवीकडे. आता हळू पाठीवर यायचंय. परत खाली हात घ्यायचाय. परत दोन्ही हात बाजूला. पायांमध्ये अंतर, पायांमध्ये अंतर. पूर्ण शरीर शिथिल करून घ्यायचंय. पूर्ण शरीर शिथिल करायचंय. आता पूर्ण शरीराची जागरूकता पोटांच्या स्नायूंवर केंद्रित करायची आहे. पूर्ण शरीराची जागरूकता पोटाच्या स्नायूंवर केंद्रित करायची आहे. श्वास घेताना पोट वर जात आहे. श्वास सोडताना खाली जात आहे. खाली वर. पूर्ण स्नायूंवर करायची आहे. जागरूकता केंद्रित करायची आहे पोटांच्या स्नायूंवर.
श्वास घेताना वर जात आहे, सोडताना खाली जात आहे. वर खाली, वर खाली. जर लक्षात येत नसेल तर एक हात पोटावर ठेवायचा आहे. श्वास घेताना पोट वर जाते, सोडताना खाली. पोटांच्या स्नायूच्या कुठल्याही धोकादायक हालचाली करायच्या नाहीयेत. अगदी संत हालचाली राहू द्यायच्या. आता पोटाच्या हालचालीचा आपल्याला श्वासाशी समन्वय करायचा आहे. श्वास घेताना पोट फुगत आहे, श्वास सोडताना खाली जात आहे. श्वास घेताना पोट फुगत आहे, श्वास सोडताना खाली जात आहे. ही ब्रीदिंग मनात करायची आहे, 5 वेळेस करायची आहे. पूर्ण श्वास घ्यायचा, पोट वर जाते, पूर्ण श्वास सोडायचा, खाली येते. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास कंप्लीटली सोडून द्यायचा आहे. डीपली इनहेल, कंप्लीटली एक्सेल. डीपली इनहेल, कंप्लीटली एक्सेल. डीपली इनहेल, कंप्लीटली एक्सेल. डीपली इनहेल, कंप्लीटली एक्सेल. आता श्वास घेताना संपूर्ण शरीराला ऊर्जा मिळाली आहे. ती ऊर्जा मिळाली असल्याचे जाणवते. पूर्ण शरीर ताणतणाव मुक्त करायचंय. पूर्ण शरीर ताणतणाव मुक्त करून घ्यायचंय. रिलॅक्स. आता हळूच पाय जवळ घ्यायचे, हात जवळ. दंडासनात यायचंय आपल्याला. हळूच उठायचंय, डोळे बंदच ठेवायचे. दंडासनात म्हटलंय मी उभं नाही राहायचंय, खाली बसून राहायचंय. दंडासन माहिती नाही ना? बैठक स्थितीत यायचंय. पायांमध्ये डिस्टन्स, डोळे बंद, हात बाजूला ठेवून द्यायचे, डोळे बंद ठेवायचे. पायांमध्ये डिस्टन्स घ्यायचंय. हात मागे तुम्ही शिथिल दंडासनात बसता कसं बसायचं. डोळे बंद, मान सैल. श्वासांवर लक्ष केंद्रित करायचे पूर्ण. आता हळूहळू एक एक पाय फोल्ड करून वज्रासनात यायचंय. डोळे बंदच ठेवायचे. पाठीचा कणा ताठ, डोळे बंद, हात समोर मांडीवर ठेवलेले, डोळे बंद ठेवायचे. पाठीचा कणा ताठ, खांदे सैल सोडायचे. आता हळूच हात मागे घ्यायचे. उजवे मनगट डाव्या हाताने धरायचे. उजव्या मनगटाची नाडी आणि हृदयाचा ठोका याचा अनुभव करायचा आहे. पूर्ण श्वास घ्यायचा आहे आणि कमरेतून खाली वाकायचंय. शशांकासनात यायचंय आपल्याला, पण खाली येताना ओंकार म्हणायचा आहे 3 वेळेस. ठीक आहे. पूर्ण श्वास घ्यायचा आहे, हळूहळू कमरेतून खाली यायचंय, कपाळ जमिनीला टेकवायचं आणि ओंकार चॅन्टिंग करायचे. पूर्ण श्वास घ्या, हळूहळू खाली येताना ओंकार. कपाळ जमिनीला चिटकून ठेवायचंय, पूर्ण जमिनीवरच ठेवायचंय आणि ओंकाराचे चॅन्टिंग करायची अजून 2 वेळेस. पूर्ण श्वास घ्या.
त्याचे व्हायब्रेशन, संपूर्ण डोक्यात व्हायब्रेशन जाणवत आहे. 3 डायमेन्शनल अवेअरनेस, त्रिकोणीय जागरूकता. डोळे बंदच ठेवायचे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, डोक्यातील हलकेपणा अनुभवायचा आहे. हात मांडीवर परत घ्यायचे, शांत श्वासांवर परत लक्ष केंद्रित करायचे. डोळे बंद ठेवायचे. आता हळूहळू गुडघ्यावर यायचं. आपल्याला अर्ध उष्ट्रासन करायचंय. अर्ध उष्ट्रासन. हळूहळू गुडघ्यांवर यायचंय, हात कमरेवर ठेवायचे, हाताचे तळवे कमरेवर, बोट मागे. अर्ध उष्ट्रासन. अजून करायचं नाहीये, त्या स्थितीत उभं राहायचे, डोळे बंद करून. श्वासांवर लक्ष केंद्रित करायचे पूर्ण. डोळे उघडायचे नाही. आता पूर्ण श्वास घ्यायचा आहे, सोडायचा एकदा. आता हळूहळू मागे वळायचे, उकारा म्हणत आपल्याला. ठीक आहे, 3 वेळेस उकारा चॅन्टिंग करायची. पूर्ण श्वास घ्या, हळूहळू उकारा म्हणत मागे व्हायचे. अर्ध उष्ट्रासन. ओ, कमरेतून मागे कमरेतून मागे वाकायचंय. उकारा चॅन्टिंग 3 वेळेस करायची त्या स्थितीत. परत यायचे, पूर्व स्थितीत यायचे. हळूहळू वज्रासनात. हात मांडीवर. लक्ष केंद्रित नसलं की तोल जातो उष्ट्रासनामध्ये. अर्ध उष्ट्रासनात. श्वासांवर पूर्ण लक्ष केंद्रित. खांदे शिथिल करून घ्यायचे, पूर्ण मानेचा भाग शिथिल करून घ्यायचा आहे. पाठीचा कणा ताठच ठेवायचा आहे. हळुवारपणे ताठ, खूप असा ताणून मोडून घ्यायचा नाही. आता पूर्ण छातीच्या आणि पोटांच्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करायचे. त्यामध्ये जे बदल झाले स्ट्रेचिंगमुळे ते जाणून घ्यायचे. आता हळूहळू एक पाय बाहेर काढून परत पाठीवर झोपायचे. डोळे बंदच ठेवायचे. पायांमध्ये अंतर घ्यायचंय, हातांमध्ये अंतर. हाताचे तळवे आकाशाकडे, मानिकीकडे, सैल सोडलेली, खांदे सैल. पूर्ण शरीर सैल सोडून द्यायचंय शवासनात. डोळे बंदच ठेवायचे. पूर्ण शरीराकडे लक्ष केंद्रित करायचंय. आता पूर्ण शरीराची आपली पूर्ण जागरूकता ही परत बोटाच्या टोकांकडे न्यायची. पायांच्या बोटांच्या टोकांकडे पूर्ण जागरूकता आणायची. खांदे हळुवारपणे हलवून शिथिल करून घ्यायचे. खांदे हळुवारपणे हलवून शिथिल करायचे पूर्ण. पायांचे तळवे संवेदनशील करून घ्यायचे. म्हणजे पायांचे तळवे सुद्धा हलवून परत शिथिल करून घ्यायचे. घोट्यांचे सांधे शिथिल करून घ्यायचे. गुडघ्याच्या टोप्या हळूहळू वर उचलून घट्ट करून शिथिल करून घ्यायच्या. पायांमध्ये डिस्टन्स ठेवायचंय. काही जणांनी पाय खूप जवळ घेतले, पाय दूर करायचे. हाताचे तळवे आकाशाकडे आहेत. हाताचे तळवे आकाशाकडे.
श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. मांडीचे स्नायू परत घट्ट करून शिथिल करून घ्यायचे. नितंबाचे स्नायू घट्ट करून शिथिल करून घ्यायचे. ओटीपोट आणि कमरेचा भागही घट्ट करून शिथिल करून घ्यायचा आहे. संपूर्ण शरीराचा खालचा भाग शिथिल करून घ्यायचा आहे. कमरेपर्यंतचा पूर्ण शरीराचा भाग शिथिल करून घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घेऊन अकारा चॅन्टिंग करायची 3 वेळेस आपल्याला. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास. शरीराच्या पूर्ण खालच्या भागात अकाराचे व्हायब्रेशन्स, अकाराचे स्पंदन जाणवतात. त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचंय. खालचा पूर्ण शरीराचा भाग शिथिल करून घ्यायचा आहे. अगदी रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आता हळूहळू पूर्ण जागरूकता पोटाकडे आणायची आहे. पूर्ण जागरूकता पोटांकडे आणायची आहे. आणि काही काळ पोटांच्या हालचालीकडे निरीक्षण करून पाहायचंय. स्वतःच्या पूर्ण जागरूकता पोटाकडे, पोटांच्या हालचालीचं निरीक्षण करायचंय. शांतपणे पोटाच्या हालचालीचं निरीक्षण करायचंय. आता पोटाचे स्नायू शिथिल करून घ्यायचे. छातीचे स्नायू शिथिल करून घ्यायचे. पूर्ण आता हळूवारपणे तुमची जागरूकता कमरेपर्यंत पोहोचवायची आहे. पूर्ण कंबर शिथिल करून घ्यायची आहे. मणक्यांचे सर्व सांधे एकानंतर एक शिथिल करून घ्यायचे. पाठीच्या हाडाभोवतींचे स्नायू पूर्ण शिथिल करून घ्यायचे. मज्जातंतू शिथिल करून घ्यायचे. पाठीचा मध्य भाग, खांदा पूर्णपणे शिथिल करून घ्यायचा आहे. आता तुमची जागरूकता बोटांच्या टोकांकडे हलवायची. हळूवारपणे बोटं हलवायची. हात शिथिल करून घ्यायचा आहे. मंडकाचा सांधा साईड करा. हात शिथिल करून घ्या. कोपऱ्याचे सांधे साईड करा. मागचे हात, ट्रायसेप, बायसेप पूर्णपणे शिथिल करून घ्यायचे. खांदे शिथिल. पूर्ण जागरूकता हळूहळू मानेकडे वळवायची. हळूहळू डोके उजवीकडे करायचे. डावीकडे, उजवीकडे एकदा, डावीकडे एकदा आणि परत मध्ये. आता मानेचे स्नायू आणि मज्जातंतू दोन्ही शिथिल करून घ्यायचे. शरीराचा पूर्ण मधला भाग शिथिल करून घ्यायचा आहे. शरीराचा पूर्ण मधला भाग पूर्णपणे शिथिल करायचा आहे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स.
मधला भाग शिथिल. आता दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि उकारा चॅन्टिंग करायची आहे 3 वेळेस. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. संपूर्ण शरीराच्या मधल्या भागात ओंकाराचे स्पंदन, ओंकाराचं व्हायब्रेशन कमरेपासून तर मानेपर्यंत. हात शिथिल, पाय शिथिल, अगदी सैल. पायापासून तर कमरेपर्यंत मानेपर्यंत पूर्ण शरीर शिथिल झालंय. पूर्ण शरीर ओंकाराचं स्पंदन शरीराच्या मधल्या भागात जाणवत आहे. त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचंय. आता शरीराची पूर्ण जागरूकता हळूहळू डोक्याकडे आणायची आहे. डोक्याच्या भागाकडे आणायची आहे. पूर्ण जागरूकता पूर्ण आणणे म्हणजे तो भाग पूर्ण मनात आणायचा आहे. आपल्या स्वतःच्या डोक्याचा भाग पूर्णपणे त्याची जागरूकता डोक्याकडे आणायची. हळूहळू हनुवटी, स्वतःची हनुवटी, खालचा जबडा, वरचा जबडा, खालच्या हिरड्या, वरच्या हिरड्या, खालचे दात, वरचे दात पूर्णपणे शिथिल करून घ्यायचे. शिथिल करणं म्हणजे टाईट करायचा तो भाग आणि परत लूज सोडून द्यायचा आहे. थोडीशी मुवमेंट करून लूज सोडून द्यायचा आहे. हनुवटी, खालचा जबडा, वरचा जबडा, खालच्या हिरड्या, वरच्या हिरड्या, खालचा दात, वरचा दात पूर्ण शिथिल करून घ्यायचा आहे. जीभ पूर्णपणे घसा आणि स्वरदोरी, थ्रोट आणि व्होकल कॉर्ड दोन्ही शिथिल करून घ्यायचे. हळूपणे कुठली जर्की मुवमेंट करायची नाहीये. हळू शिथिल करून घ्या. पूर्ण जाणीव आता हळूवारपणे ओठांकडे न्यायची आहे. खालचा ओठ, वरचा ओठ पूर्ण शिथिल करून घ्यायचा आहे. आता हळूहळू जागरूकता नाकाकडे वळवायची आहे. नाकपुड्यांचे निरीक्षण करायचे. शांततेत नाकपुड्यांचे निरीक्षण करायचे. नाकपुड्यांचे निरीक्षण करताना, श्वास घेताना नाकपुड्यांच्या भिंतींना थंड हवेचा स्पर्श जाणवतो आणि सोडताना उबदार हवेचा. नॉस्ट्रिल्सना कूल एअरची फिलिंग येते. श्वास घेताना थंड हवा, श्वास सोडताना उबदार हवा. शांतपणे निरीक्षण करायचे. काहीसे तर निरीक्षण करून नाकपुड्या शिथिल करून घ्यायच्या. आता पूर्ण निरीक्षण आता चेहऱ्याच्या भागाकडे न्यायचे. चेहऱ्याचे स्नायू जे आहेत ते शिथिल करून घ्यायचे. गालाचा जडपणा अनुभवायचा आहे. चेहऱ्यावर स्मित हास्य. डोक्याचे स्नायू शिथिल करून घ्यायचे. डोळ्यांचा वरचा भाग, डोळ्या, कपाळाचा भाग पूर्णपणे शिथिल करून घ्यायचा आहे. कपाळाचे स्नायू, डोक्याचे स्नायू, डोक्याच्या मागचे स्नायू पूर्णपणे शिथिल करायचे. डोक्याचा पूर्ण भाग शिथिल करून घ्यायचा आहे. रिलॅक्स.
रिलॅक्स. पूर्ण डोक्याचा भाग शिथिल करून घ्यायचा. दीर्घ श्वास घेऊन मकारा चॅन्टिंग करायची आहे 3 वेळेस. दीर्घ श्वास घ्या. मकारा चॅन्टिंग. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. मोकाराची पूर्ण व्हायब्रेशन, पूर्ण स्पंदन डोक्याच्या भागात जाणवतात. त्यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचंय. पूर्ण शरीर शिथिल झाले. पायाच्या टोकापासून तर डोक्यापर्यंत पूर्ण शरीर शिथिल झाले. आता पूर्ण शरीराचं निरीक्षण करायचंय आपण. पायांच्या बोटापासून तर डोक्यापर्यंत पूर्ण शरीराचं निरीक्षण. आता दीर्घ श्वास घेऊन आपल्याला ओंकार म्हणायचा आहे 3 वेळेस. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. पूर्ण शरीरामध्ये ओंकाराचे व्हायब्रेशन्स, ओंकाराचे स्पंदन पूर्ण शरीरामध्ये डोक्यापासून तर पायापर्यंत पूर्ण अनुभवायचे. पूर्णपणे जाणीव करून घ्यायची आहे. आता हळूवारपणे तुमचे शरीर जमिनीवर पडलेले आहे हे पाहायचंय आपण. स्वतःचे शरीर पूर्ण आठवायचे. जागरूकतेने पूर्ण शरीराकडे पाहायचे. स्वतःच्या जमिनीवर कसं पडलेलं आहे ते. हात बाजूला आहेत, पाय बाजूला आहे, हाताचे तळवे आकाशाकडे आहे, मान पूर्णपणे सैल एकीकडे झालेली आहे. जागरूकतेने पूर्णपणे शरीराचं निरीक्षण करायचंय. पूर्ण शरीर स्वतःच्या डोळ्यासमोर आणायचंय. पूर्ण शरीर. आता हळूहळू निळं आकाश इमॅजिन करायचंय. वास्ट ब्लू स्काय इमॅजिन करायचंय. निळं आकाश अगदी कल्पना करायची आहे त्याची मनामध्ये. निळ्या आकाशाची कल्पना. सुंदर निळ्या आकाशाची कल्पना करायची आहे. आता हळूहळू स्वतःला निळ्या आकाशात सामील करून घ्यायचंय. तुम्ही हळूहळू निळ्या आकाशात सामील होत आहात. You are merging in blue sky, vast, beautiful blue sky. हळूहळू तुम्ही निळ्या आकाशात मर्ज होत आहात, सामील होत आहात. तुम्ही निळे आकाश बनत आहात हळूहळू. तुम्ही निळे आकाश आहात. तुम्ही पूर्ण
पूर्णपणे निळ्या आकाशात सामील झाला आहात. पूर्णपणे निळ्या आकाशात सामील झाला आहात. आता आपल्याला संकल्प करायचा आहे 9 वेळेस. एक संकल्प करायचा आहे. मी ऊर्जेने पूर्णपणे भरलेली आहे किंवा भरलेला आहे. माझ्या शरीराच्या सर्व पेशी आरोग्यपूर्ण आहेत. असा संकल्प मनात करायचा आहे 9 वेळेस. मी पूर्णपणे ऊर्जेने भरलेली आहे. माझ्या शरीराच्या सर्व पेशी आरोग्यपूर्ण आहेत. असा संकल्प करायचा आहे मनात 9 वेळेस. नऊ वेळेस संकल्प करायचा आहे. आता परत आपली जागरूकता शरीराकडे आणायची आहे. हळूहळू पूर्ण जागरूकता शरीराकडे आणायची आहे. हळूच हाताची बोटं याची हालचाल करायची आहे. पायांच्या बोटांची हालचाल, पायाची हालचाल हळूच करायची आहे. हळूच आता पाय जवळ घ्यायचे, हात जवळ घ्यायचे, डोळे बंदच ठेवायचे आणि सुखासनात म्हणजे मांडी घालून बसायचे. आपल्याला बसण्याच्या स्थितीत यायचे. डोळे बंदच ठेवायचे, डोळे उघडायचे नाही. हळूच मांडी घालून बसायचे सुखासनात. डोळे बंद, खांदे शिथिल, खांदे शिथिल, पाठीचा कणा ताठ. डोळे बंदच ठेवायचे. काही जणांनी डोळे उघडले. काय प्रॉब्लेम आहे? डोळे बंदच ठेवायचे. पूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करायचंय. पूर्ण शरीर शिथिल झालंय. पूर्ण शरीरात ब्लड सर्क्युलेशन प्रॉपरली डिवाइड झालंय. पूर्णपणे विस्तृत झालेला आहे. पूर्ण ताणतणाव शरीराचा कमी झालेला आहे. डोळे बंदच ठेवायचे. श्वासांवर 2 सेकंद निरीक्षण करायचे पूर्ण. आता हळूच हात जोडायचे. डोळे बंद, माझ्या मागे म्हणायचे सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. आता हाताची तळवे एकमेकांवर घासायची. त्या डोळ्यांवर हळूच ठेवायचे. 2 मिनिटं तसेच ठेवायचे. हळूहळूपणे डोळे उघडायचे. रिलॅक्स वाटले की नाही?